लढाई जिंकली बरं का? देवेंद्र बाहुबली आरक्षणाचे जनक अशा मजकुरांचे बॅनर्स आता लागलेले आहेत। बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्यातील देवी निमगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे बॅनर लागले। भाजपचे आमदार सुरेश धस यांचा हा मतदारसंघ आहे। या बॅनरवर आता मनोज जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचा फोटो झळकतोय। जालन्यातील दावलवाडीमध्ये प्रेम प्रकरणाच्या संशयावरून जन्मदात्यानंच आपल्या पोटच्या लेकीचा गळा आवळून तिची हत्या केली आहे। हत्येनंतर आत्महत्येचा बनाव केल्याचं पोलीस तपासात समोर आले। मुलीच्या प्रेमसंबंधामुळे समाजात अपमान होईल या भीतीने वडिलांनी हत्या केल्याची माहिती समोर आली। तसंच आरोपी वडील हरी जोगदंडला पोलिसांनी अटक केली। धाराशिवमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ठाकरे सेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा मुलगा मल्हार पाटील आमने सामने आले। मल्हार पाटील यांना त्यांच्या समर्थकांनी गराड्यात घेत ओमराजे निंबाळकर यांना थेट दंड ठोकून आव्हान दिले। बुलढाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बीएसएनएल टॉवरवर एक व्यक्ती चढला। राजेश काकडे असे व्यक्तीचं नाव आहे। येळगाव धरण क्षेत्रात त्याची जमीन नगरपालिकेने अधिकृत केली होती, त्यामुळे बुडीत क्षेत्रावर ताबा मिळावा या मागणीसाठी टॉवर चढून तरुणांना आंदोलन केलं। कोल्हापुरातील विसर्जन मिरवणुकीनंतर या मार्गावर चपलांचा खच पाहायला मिळतोय। पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून साफसफाई करताना तब्बल 10 ट्रॉली चपला आणि कचऱ्याचा ढीग उचलण्यात आला। कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये आमदार सतीश पाटील यांनी डान्स केला। काँग्रेसचे आमदार सतीश पाटील यांनी डॉल्बीवर ठेका धरला। मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सतीश पाटील यांना खांद्यावरही घेतलं। बीडमध्ये कारागृह परिसरातील झाडाची अनधिकृत कत्तल करण्यात आली आहे। पर्यावरणप्रेमींनी मात्र या प्रकरणी संताप व्यक्त केलाय। सध्या वाल्मिक कराडी याच जेलमध्ये आहे। हिंगोलीमध्ये गणेश विसर्जन दरम्यान शिवसेनेचे आमदार संतोष बांगर आणि त्यांचे बंधू नगरसेवक श्रीराम बांगरांनी लाठीकाठी फिरवली। शहरातील गांधी चौक परिसरात बांगरांनी हा साहसी खेळ खेळत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले। विरारच्या डोंगरपाडा इथे 40 वर्ष जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला। या दुर्घटनेमध्ये 3 जण गंभीर जखमी झाले, त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। या 40 वर्ष जुन्या इमारतीमध्ये तब्बल 17 कुटुंब राहत होते। वसई विरार पालिकेनं या इमारतीला धोकादायक असल्याचं जाहीर केलं होतं। पुण्यात 32 तासानंतर गणेश विसर्जन मिरवणूक पार पडली। यानंतर पोलिसांनी एकत्र येत जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं। पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये लाडक्या बाप्पाला निरोप देताना चिमुकली भावूक झाली। यावेळी घरातल्या मांजरालाही बाप्पाच्या विरहाची जाणीव झाली आणि बाप्पाच्या आठवणी दोघींचं एकमेकांना दिलासादायक साथ देतानाचे हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले। कोल्हापुरात शिक्षक बँकेच्या सभेत गोंधळ घालण्यात आला। सत्ताधाऱ्यांकडून योग्य उत्तरं दिली जात नाहीत, शिवराळ भाषा वापरली जाते असा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला। त्यावेळी काही काळ या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।